आता बघणार आहोत पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुण्यात मतदान यादीत नाव नसल्यावर सुद्धा मतदान करता येणार। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, मात्र पोस्ट चुकीचं असल्याच्या प्रशासनाकडून स्पष्ट। एका जणाविरोधात गुन्हा देखील दाखल। पुण्यात महापालिकेच्या दवाखान्यात गर्भवती महिलांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होणार। पालिकेकडून 20 दवाखान्यांमध्ये तज्ञ मनुष्यबळाचा पुरवठा। पिंपरी चिंचवड शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 4457 वाहनांची खरेदी। यामध्ये सर्वाधिक 2757 दुचाकींची खरेदी। पुण्यात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 7800 वाहनांची नोंदणी। इलेक्ट्रिक वाहनांकडे सुद्धा पुणेकरांचा ओढा वाढला। पुण्याच्या भोरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। चिखलगाव मार्गावर कर्णावड गावच्या हद्दीत 2 झाडं मुख्य मार्गावर कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प। पुण्याच्या सहकार नगर परिसरामध्ये अचानकपणे झाड कोसळलं। 4 चाकी कारवर झाड कोसळल्यानं वाहनाचं नुकसान, काही काळासाठी वाहतूक विस्कळीत। उन्हाची तीव्रता वाढल्यानं पुणे शहरात पाण्याच्या टँकरची संख्या सुद्धा वाढली। पाणी पुरवठा कमी पडत असल्याने 4 ते 5% टँकरच्या मागणीमध्ये वाढ। शहरात टँकरची संख्या आता 7960 वर। जुन्नरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। मागील 8 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण ठार।